जर तुम्ही मार्केटमध्ये नवीन असाल तर तुम्ही लगेच लॉट साईज आणि क्वांटिटी साईजमध्ये अडकू नका. तुमचा सुरुवातीचा जो फेज आहे तो तुम्हाला लर्निंगचा ठेवायचा आहे. मार्केटमध्ये सुरुवातीचे 4 ते 5 महिने तुमच्या डोक्यात हे नसलं पाहिजे की मी या लेवलला बाय करू की या लेवलला सेल करू. तुमच्या डोक्यामध्ये एवढंच पाहिजे की मला टेक्निकल ॲनालिसिसमध्ये मास्टरी करायची. यानंतर तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये कशा गोष्टी घडतात ते ऑब्झर्व करायचं आहे. हा सगळा गेम ऑब्झर्वेशनचा आहे. ज्या दिवशी तुम्ही हे सगळं ऑब्झर्व करायला चालू कराल त्या दिवशी तुम्हाला एक छोटीशी अमाऊंट आपल्या ट्रेडिंग अकाउंटमध्ये डिपॉझिट करायची आहे. समजा तुम्ही इंडियन मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असाल तर सुरुवातीला तुम्हाला स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करायची आहे. ऑप्शन्स हा नंतरचा भाग आहे. एकदा स्टॉक्समध्ये आपण परफेक्ट झालो की मग आपण ऑप्शनकडे जाऊ शकतो. किंवा समजा जर तुम्ही फॉरेक्समध्ये ट्रेड करत असाल तर सुरुवातीला गोल्ड किंवा बीटीसी USDच्या नादी लागण्यापेक्षा युरो USD आणि GBP USD मध्ये ट्रेड घ्या. तिथे ॲक्युरेसी वाढवा, तिथं परफेक्ट व्हा. त्यानंतर तुम्ही गोल्डमध्ये किंवा BTC USD मध्ये शिफ्ट होऊ शकता. हे झाल्यानंतर जसं तुमचा कॉन्फिडन्स वाढेल तसं तुम्हाला कॅपिटल वाढवायचे आणि क्वांटिटी वाढवायची. पण लर्निंगच्या आधीच लॉट साईज आणि क्वांटिटीमध्ये अडकू नका. तर मित्रांनो, तुम्हाला पण असेच व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि इंस्टाग्रामवरती व्हिडिओ बघत असाल तर आपल्या पेजला फॉलो करा.